नमस्कार, मी संध्या तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे किंवा काय झालं ते। तर आपलं चॅनल जे आहे ते आता मॉनिटाईज झालेलं आहे। तुम्हाला सर्वांच्या सपोर्टमुळे, सर्वांच्या सहकार्यामुळे झालेत ह्या गोष्टी सगळ्या शक्य। तर सर्वांना धन्यवाद, थँक्यू, सर्वांचे आभार। तर मला वाटलं नव्हतं एवढं लवकर होईल। हे तर खरं तर चॅनल मी काढलंच नव्हतं। म्हणजे माझ्या अहोनी काढलेलं चॅनल आणि नंतर मला सांगितलं की आपलं चॅनल काढलेलं आहे असं वगैरे म्हणून। तर तेव्हा मला समजलंच नाही नेमकं काय करायचं किंवा मला त्यातली काहीच माहिती नव्हती यूट्यूबची। सगळी त्यांनीच माहिती होती, त्यांनाच सगळ्या गोष्टी जमतात यूट्यूबच्या। मी फक्त कधीतरी व्हिडिओमध्ये थोडंसं समोर येत होते व्हिडिओसाठी थोडंसं, ते पण भीत नंतर थोडंसं सवय झाली त्याच्यामुळे आता काय नाही वाटत। तर इतकी दिवसाची मेहनत होती ती आज सक्सेस झाले। आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, ते पण कसं झालं ते पण सांगते। फक्त 2 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि त्याच्यामागचं मेहनत यश सगळं भेटलं। मेहनत खूप होती, सगळं पण यशस्वी झालं। असं वाटलं नव्हतं मला एवढं लवकर होईल म्हणून, पण खरंच झालं 2 महिन्यामध्ये। मला असं साधारण वाटले होते 4-6 महिने किंवा 7-8 महिने तरी लागतील असं वाटलं होतं, पण 2च महिन्यामध्ये झालं। तर सुरुवातीला मला YT मधलं काहीच समजतच नव्हतं, सगळं यांनीच बघायचे। त्यांना पण एवढ्या जास्त गोष्टी माहिती नव्हत्या आणि मला असं वाटतं की शॉर्ट आणि लाँग व्हिडिओचं दोन्हीचा मिळून वॉच टाईम एकत्र काउंट केला जातो, पण ते तसं नसतं। ते अर्नवाल्या ऑप्शनवर जे वॉच टाईम असतो तोच असतो आपला लाँग व्हिडिओचा वॉच टाईम, तोच आपला चॅनल मॉनिटाईजसाठी मोजला जातो। त्याच्यानंतर मला ते समजलं। सुरुवातीला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या। हळूहळू तेव्हा एक महिना झाला होता, त्याच्यानंतर मला त्या गोष्टी कळाल्या। मग त्याच्यानंतर आम्ही काय करायचं हे विचार करत होतो। लाँग व्हिडिओ पण टाकलेले, पण लाँग व्हिडिओला एवढे व्ह्यू नव्हते आणि व्हायरल पण नव्हते। तरी पण आमचा प्रयत्न सुरू होता। त्यात नवरात्रामध्ये माझ्या मुलीचा एक व्हिडिओ मेकअपचा व्हायरल झाला होता। साधारण त्याच्याने पण मला 500 घंटे वगैरे असं वॉच टाईम आला होता। त्याच्याने जरासं बरं वाटलं। मग तेव्हा पण सबस्क्रायबर बऱ्यापैकी वाढले होते आणि सप्टेंबरमध्ये माझे शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल झाले। त्याच्यामुळं 1000 सबस्क्रायबरचं जे टेन्शन होतं ते संपलंच होतं। त्याच्यामुळं तेव्हा साधारण माझे 2-2.5 हजार सबस्क्रायबर झाले होते सप्टेंबरमध्ये। त्याच्यामुळं सबस्क्रायबरचं टेन्शन नव्हतं, फक्त वॉच टाईम जो आहे तोच कंप्लीट करायचा होता। आणि आता बाकीचे लाँग व्हिडिओ डेली नाही टाकता येत, म्हणजे टाकू शकतो पण कंटेंट पाहिजे त्याच्यासाठी, खूप मेहनत पण लागते। त्याच्यामुळं डेली लाँग व्हिडिओ येत नव्हता, डेली शॉर्ट व्हिडिओज यायचा। त्याच्यामुळं मला थोडंसं वेगळं वाटायचं, आता होईल की नाही किंवा काय टाकायचं, नवीन व्हिडिओ काय टाकायचं याचं टेन्शन असायचं नेहमी। पण नंतर असं सतत इकडं तिकडं कुठे गेलेले आलेले अलिबागचे निसर्गाचे सगळे व्हिडिओ मी टाकत गेले चॅनलवरती आणि हळूहळू व्हिडिओला व्ह्यू वाढले। त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग पण घ्यायचं कसं असते तेच माहीत नव्हतं, त्याच्यानंतर मला समजलं। त्याच्यानंतर मला आहोनी सुरुवात केली होती, गणपतीमध्ये वगैरे नवरात्रात वगैरे घेतलं। त्याच्यानंतर मग असं समजलं की आपण डेलीच घेऊया, डेली घेतलं तर पटकन होईल। त्याच्यामुळं आम्ही मग डेली लाईव्ह घेतली आणि त्याच्यामुळं माझा वॉच टाईम जो आहे तो 3-4 हजारापर्यंत, म्हणजे 3 हजारापर्यंत गेला आणि तेव्हा पण खूप बरं वाटलं। तोपर्यंत सबस्क्रायबर पण वाढले आणि वॉच टाईम पण वाढला होता बऱ्यापैकी, टेन्शन नव्हतं कुठल्या गोष्टीचं। आणि मग मी शेगावला गेले होते। शेगावला गेल्याच्यानंतर त्या दिवशीच माझा 3000 घंटे हा वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि कंप्लीट झाल्याच्यानंतर मग मी तिथूनच शेगावमधूनच अप्लाय केलं होतं। म्हणजे मी नाही, अहोनीच अप्लाय केलं होतं त्यांच्या फोनमधून, सगळं त्यांच्याच फोनमधून असतं। मी फक्त कधीतरी म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर फक्त मी असते, बाकीचे बॅक कॅमेरा त्यांनी असतात, कॅमेरा हँडल करतात, कुठले व्हिडिओ वगैरे सगळं त्यांनी करतात, एडिटिंग, व्हिडिओ अपलोडिंग सगळं त्यांनीच करतात। मी काहीच करत नाही आणि मला काही येत पण नाही आहे अजून, म्हणजे मी शिकलेच नाही आहे त्यातल्या यूट्यूबच्या कुठल्याच गोष्टी शिकल्या नाही आहेत मी। सगळ्या गोष्टी त्यांनीच करायच्या, मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं। फक्त व्हिडिओ काय बनवायचा, कंटेंट काय, हेच होतं। आमचं कंटेंट पण तसं चांगलं आहे, मुलींसोबतचे व्हिडिओ वगैरे, लहान लेकराचे व्हिडिओ जरा जास्त बघतात त्याच्यामुळं तेच व्हिडिओ टाकतात मी, त्यांचेच व्हिडिओ असतात मुलांसोबतचे, अहोंचे, आम्ही असंच टाकतो। तर त्यांना पण चांगलं, शॉर्टला पण चांगलं सर्वांचा सपोर्ट होता, सगळेजण बघतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात, कमेंट करतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे व्हिडिओ बनवायला।
तर तिथं गजानन महाराजच्या तिथेच अप्लाय केला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या बऱ्यापैकी प्रोसिजर झाल्या, म्हणजे अकाउंट चेकिंगचे जे असेल ते सगळ्या प्रोसिजर जे होते ते 24 तासाच्या अगोदरच कंप्लीट झाल्या. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी घरी आलो तर ते मोनेटाईजचं हे आलं, सक्सेसफुल झालेलं सगळे मेसेज आले आम्हाला. खूप चांगलं वाटलं. त्याच्यानंतर मग लगेच 2-3 दिवसामध्येच फुल मोनेटाईज झालं. जो 4000 घंटे वॉच टाईम होता तो पण लगेच झाला. वॉच टाईम पण लगेच ॲड आलं, त्याच्यामुळं पटकन झाल्या गोष्टी. आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे हे सगळं यश भेटलं आहे. असंच यश कायमसोबत राहू द्या. लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, शेअर करत चला व्हिडिओ. आता फक्त चॅनल मॉनिटाईज झाले. आता इथून पुढं खरी जर्नी सुरू झाली आता आपली यूट्यूबची. आता खरी मेहनत सुरू झाली. आता इथून पुढं चांगलं सपोर्ट करा व्हिडिओला. तो गजानन महाराजाचा व्हिडिओ आहे तो पण खूप व्हायरल झाला होता माझा. तसेच सगळे व्हिडिओ माझे तसेच आहेत, पण एखादाच व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, सगळेच होत नाहीत असं काही नाही. अजून आपल्या चॅनलवर चांगले चांगले व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला काय आवडत असेल किंवा नसेल, कुठल्या चुका होत असतील तर ते पण सांगत चला. अगोदर पण सांगत आले, त्याच्यामुळं चांगलं वाटतं, सुधारणा पण होते. आणि नवीन यूट्यूबर असल्यामुळे एवढं काही समजत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी गोष्टी समजतात, कळतंय. आता इथून पुढं अजून मेहनत असंच चालू ठेवणार आहे. आता इथून पुढं अजून खरंच तुमची सपोर्ट असंच कायम असू द्या. आता इथंपर्यंत जे केलं ते फक्त मोनोटाईजसाठीच होतं. आता इथून पुढं जे आहे ते आता म्हणजे खरी यूट्यूबची आता परीक्षा सुरू झाली आता आपली. आता झाले, पण आता एवढंच मोठं टास्क होतं माझ्यासाठी. हेच कंप्लीट करणं, मोनोटाईज करणं महत्त्वाचं होतं. आता आपले सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर आपल्याला डेली आपला एक टाईम ठरवायला लागेल. त्या टाईमलाच आपण डेली व्हिडिओ गेलाच पाहिजे. लाँग व्हिडिओ नाही गेला तरी चालेल, पण शॉर्ट व्हिडिओ तर डेली गेलाच पाहिजे त्या टाईमला. त्याच्यामुळं आपली कन्सिस्टन्सी बनवून राहते. आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला वाट बघत असतात व्हिडिओची, आणि त्याच्यामुळे चांगला सपोर्ट भेटतो, चांगल्या कमेंट येतात, सबस्क्रायबर वाढतील आणि हळूहळू वॉच टाईम जो आहे तो पण सगळ्यांचा कवर होईल, जसा माझा झाला तसं. त्याच्यासाठी तुम्ही फक्त डेली व्हिडिओ टाकत चला. त्याच्यामुळं डेली व्हिडिओ येत असतील तरच यूट्यूब तुम्हाला पण सपोर्ट करतं. कधीमध्ये व्हिडिओ टाकले तर यूट्यूब पण सपोर्ट नाही करत आपल्याला. त्याच्यामुळं आपण डेली व्हिडिओ गेलाच पाहिजे. काही जरी झालं तरी आपला डेली व्हिडिओ गेलाच पाहिजे. अपलोड झालंच पाहिजे व्हिडिओ आपला जो टाईम आहे त्या टाईममध्ये. त्याच्यामुळं डेली व्हिडिओ असणं गरजेचंच आहे. आम्ही पण सुरुवातीला खूप मेहनत घेतली, तर याच्यामागे माझी जेवढी मेहनत आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्या आहोची मेहनत आहे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हा सर्वांची मेहनत आहे. तुम्ही एवढं सर्वांनी सपोर्ट केला, सर्वांचे आभार, थँक्यू, धन्यवाद सर्वांना. तुमच्या सर्वांच्या याच्यामुळंच ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. मला एकटीमुळे काय झालं नसतं. चॅनल आहोने बनवलं, पण मला समजतच नव्हतं नेमकं करायचं काय. आणि त्यांना अपयशी ते येऊ द्यायचं नव्हतं मला. त्याच्यामुळं मी पुढं आले आणि मग आपलं चॅनल जे आहे ते थोडंसं ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. साधारण 5 जरी मिनटाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्यासाठी 2-2.5 तास मेहनत असते. व्हिडिओ बनवायचं, एडिटिंग, थंबनेल, असं खूप मेहनत असते. तेव्हा कुठं 5-10 मिनटाचा व्हिडिओ तयार होतो 2-2.5 तास मेहनत घेतल्याच्या नंतर. आम्हाला सुरुवातीला तर काही कळतच नव्हतं. थंबनेल काय असते ते तर बिलकुलच माहीत नव्हतं. अजूनही थंबनेल तेवढं व्यवस्थित येत नाही मला बनवायला. आता शिकतो आहे आणि बऱ्याच जणांचं बघूनच शिकलो आहे सगळ्या गोष्टी आम्ही. व्हिडिओ, थंबनेल, कॅप्शन काय लिहायचं, टायटल काय लिहायचं व्हिडिओला. आणि लहान मुलांकडून ॲक्टिंग करून घेणं तर अजूनच कठीण आहे. त्यातलं त्यात लहान मुलं जे पाहिजे ते वाक्य कधी बोलतच नाहीत, नको त्या गोष्टी बोलून जातात. असंच होतं. ज्या गोष्टी तिथं समोर जे आपण लिहून घेतलेलं आहे त्यांच्याकडून ते ॲक्टिंग करून घेणं अजून खूपच अवघड असतं. ह्या गोष्टी सगळ्या आहे ते झाल्या व्यवस्थित कंप्लीट. त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही आहे. ते सर्वांचा सपोर्ट असंच राहू द्या. पण तर लवकरच गुगल ॲडसेन्स पिन येणार आहे. $10 पण आपले कंप्लीट झालेले आहेत. $10 झाल्याच्या नंतर आम्ही गुगल ॲडसेन्स पिनचा पण फॉर्म वगैरे त्यांनी आहोनेच भरलेला आहे. येईल साधारण 8-15 दिवसामध्ये येईल व्हिडिओ त्याचा पण. हे यश असं एकदम सोपं नाही आहे की प्रत्येकाला भेटेल असं. त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागते. रात्री 2-2 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग असेल, थंबनेल असेल, कॅप्शन काय लिहायचं, टायटल काय लिहायचं, त्याच्यावर खूप विचार करावा लागतो. खूप मेहनत असते. सबस्क्रायबर हेच माझे यशाचे कारण आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळंच मला हे यश मिळालेलं आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य, सपोर्ट असंच कायम राहू द्या सोबत. तर सर्वांचे थँक्यू, धन्यवाद, आभार सर्वांचे. तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. काय सर्वांना काळजी घ्या.